वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखादं महाकाय जहाज किंवा युद्धनौका डोळ्यासमोर आणली तर काय चित्र दिसतं? हजारो कामगार, मोठ्या क्रेन्स आणि अवरात्र चालणारं काम. हो ना, म्हणजे ते काही एका दिवसाचं काम नसतंच मुळी. अगदी बरोबर. आता या एवढ्या मोठ्या प्रक्रियेत कोणी एका विशिष्ट दिवशी झालेल्या कामावरून संपूर्ण जहाजाची गुणवत्ता ठरवू लागला तर ते किती हास्यास्पद ठरेल. खूपच चुकीचं आणि घाईचं ठरेल ते. आजच्या आपल्या या सखोल चर्चेची सुरुवात याच विचाराने करणं गरजेचं आहे. आज आपण माझगाव डॉक या संरक्षण क्षेत्रातील दिग्गज सरकारी कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या अहवालावर आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीवर नजर टाकणार आहोत. हो, आणि हे आकडे वरवर पाहता एखाद्या सुसाट धावणाऱ्या बुलेट ट्रेनसारखे वाटतात, पण आतली गोष्ट नक्कीच वेगळी आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण हे समजून घेणार आहोत. कारण शेअर बाजारातील आकडे आणि संरक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष काम या दोन पूर्णपणे वेगळ्या जगातील गोष्टी आहेत. माझगाव डॉकचा अहवाल म्हणजे नुसता ताळेबंद नाहीये. हो, तो तर आत्मनिर्भर भारत या आपल्या धोरणाचा एक मोठा भाग आहे. अगदी बरोबर. यामागे राष्ट्रीय सुरक्षेसाठी बनवली जाणारी अत्याधुनिक जहाजे आहेत. त्यामुळे एका तिमाहीच्या नफ्या-तोट्यावरून भवितव्य ठरवणं घाईचं ठरेल. म्हणूनच आपण थेट या आकडेवारीच्या खेळातच शिरूया. चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4चे मुख्य आकडे खरंच थक्क करणारे आहेत. वार्षिक वाढ खूपच चांगली दिसते तिथे. हो, ज्याला आपण YOY वाढ म्हणतो, त्यानुसार कंपनीचा महसूल तब्बल 3,850 कोटी रुपयांवर गेलाय. ही थेट 21% वाढ आहे. बापरे, ही तर खूप मोठी झेप आहे. आणि EBIT म्हणजे EBIT तर 543 कोटींवर गेलाय, म्हणजे 355% वाढ. निव्वळ नफाही 674 कोटी आहे. म्हणजे EPS सुद्धा दुप्पट झाला असेल. होय, EPS 109% वाढून ₹16.84 पोचलाय. हे सगळं ऐकून तर वाटतंय की कंपनीकडे पैशांचा पाऊस पडतोय. वार्षिक तुलनेत हे चित्र नक्कीच छान वाटतंय. पण या महसुलाच्या थोडं आत डोकावून पाहिलं ना की एक वेगळीच कथा समोर येते. अच्छा, ती कशी काय? गुंतवणूकदार सहसा तिमाही कामगिरीकडे म्हणजे QOQ आकड्यांकडे जास्त लक्ष देतात. आणि खरी गोम तिथेच आहे. अरे हो, डिसेंबरच्या आकड्यांशी तुलना केली की चित्र एकदम बदलतं. बरोबर. तिथेच गोंधळ उडतो ना. डिसेंबर तिमाहीत महसूल 3,601 कोटी होता, तो आता 3,850 कोटी झालाय. म्हणजे काम वाढलंय, विक्री वाढलीये, पण नफा मात्र 880 कोटींवरून 674 कोटींवर घसरलाय. आणि EPS सुद्धा 21 रुपयांवरून 16 रुपयांवर खाली आलाय. मग मला सांगा, एकाच वेळी विक्री वाढलेली असताना नफा कसा काय घसरू शकतो? हा विरोधाभास नक्की काय सांगतोय? हे समजून घ्यायचं असेल ना, तर संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पांचं अर्थकारण कसं चालतं हे मुळापासून बघावं लागेल. हे काही रोजच्या किराणा दुकानासारखं नाहीये. म्हणजे संध्याकाळी गल्ला मोजला की आजचा नफा समजला असं नाही. अजिबात नाही. जहाजे किंवा पाणबुड्या बनवणं हे काही आठवड्यांचे नसून 5 ते 7 वर्ष चालणारे मोठे प्रकल्प असतात. तिथे दर महिन्याच्या कामावर नफा मोजत नाहीत. मग कशावर मोजतात? त्यासाठी माइलस्टोन पद्धत वापरली जाते. 1 मिनिट, माइलस्टोन पद्धत म्हणजे जसं आपण घर बांधताना प्लिंथचं काम झाल्यावर पैसे देतो, स्लॅब पडल्यावर पैसे देतो, तसं काहीसं? अगदी तसंच. पण इथला आवाका हजारो पटींनी मोठा असतो. समजा तुम्ही एखादी पाणबुडी बांधताय. रोज कच्चा माल येतोय, कामगारांना पगार जातोय, खर्च तर सुरूच आहे. पण मग कंपनीच्या खात्यात नफा कधी दिसतो? जेव्हा त्या पाणबुडीचा मुख्य सांगाडा पूर्ण होण्यासारखा एखादा मोठा टप्पा म्हणजे माइलस्टोन गाठला जातो. तो टप्पा पूर्ण झाला की सरकारकडून मोठा हफ्ता मिळतो. अच्छा, म्हणजे त्या विशिष्ट तिमाहीत कंपनीचा नफा अचानक आभाळाला भिडलेला दिसतो? होय. आणि त्यानंतरचे काही महिने आतल्या वायरिंगचं किंवा इंजिन बसवण्याचं काम चालू असतं. या काळात खर्च होतो, पण असा कोणताही मोठा माइलस्टोन नसतो. म्हणजे पुढच्या तिमाहीत काम जोरात सुरू असूनही कागदावर नफा घसरलेला दिसतो. बरोबर.
ही नफ्यात दिसणारी जी अस्थिरता आहे ना, ज्याला आपण व्होलॅटिलिटी म्हणतो, ती काही तांत्रिक त्रुटी नाहीये, तो या व्यवसायाचा मूळ स्वभावच आहे. म्हणजे महसूल सातत्याने वाढत असला तरी नफा माइलस्टोन्सवर अवलंबून असल्यामुळे वर खाली होणारच. 100%. म्हणूनच तिमाही आकड्यांवरून गुंतवणूकदारांनी गोंधळून जायचं नसतं. बर, हे मी मान्य करतो. पण एक मिनिट, इथे मला तुम्हाला थांबू द्या. बाजारात आपण पाहतोय की वार्षिक नफ्याचं मार्जिन 17% 16% खाली आलंय. हां, थोडी घसरण झालीये तिथे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कंपनीचा स्टॉक जवळपास 42च्या पीईवर ट्रेड करतोय. म्हणजे आज गुंतवणूकदार ₹1 नफ्यासाठी 42 रुपये मोजायला तयार आहेत. हो, कारण त्यांना भविष्यातल्या वाढीची खात्री वाटतीये. पण इतक्या महागड्या मूल्यांकनावर असलेल्या स्टॉकसाठी ही मार्जिनमधली घसरण आणि नफ्यातील अस्थिरता धोक्याची घंटा नाहीये का? थोडी जरी चूक झाली तरी स्टॉक कोसळू शकतो ना. हा धोका नक्कीच आहे. तो नाकारून चालणार नाही. जेव्हा स्टॉक 42च्या पीईवर असतो तेव्हा बाजाराला त्यांच्याकडून परफेक्शनची अपेक्षा असतेच. हो ना. मग गुंतवणूकदार आजच्या घसरणीकडे दुर्लक्ष करून एवढा पीई का देत आहेत? कारण त्यांना या कंपनीचा आर्थिक खंदक, म्हणजे ज्याला आपण मोठ म्हणतो, तो स्पष्ट दिसतोय आणि तो खंदक त्यांच्या प्रचंड मोठ्या ऑर्डर बुकमध्ये दडलेला आहे. अरे हो, त्या सादरीकरणातील ऑर्डर बुकच्या आकड्यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता. तब्बल 20,535 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स प्रलंबित आहेत त्यांच्याकडे. आणि फक्त पैशांची रक्कम महत्वाची नाहीये, ते प्रकल्प नक्की काय आहेत हे बघा. साध्या बोटी तर नक्कीच बनवत नसतील ते. अजिबात नाही. ते स्टेल्थ फ्रिगेट्स, डिस्ट्रॉयर्स आणि कल्वरी क्लास पाणबुड्या बनवत आहेत. हे तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचं असतं. थोडं या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर सांगाल का? म्हणजे स्टेल्थ फ्रिगेट हा शब्द ऐकायला भारी वाटतो, पण ते नक्की काय असतं? स्टेल्थ फ्रिगेट्स म्हणजे अशा युद्धनौका ज्या शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसत नाहीत. त्यांचा आकार आणि वापरलेला धातू रडारच्या लहरी शोषून घेतो. बाप रे, म्हणजे समुद्रात एवढी मोठी युद्धनौका चाललीये पण शत्रूला ती एका छोट्या मासेमारी बोटीसारखीच दिसेल. अगदी बरोबर. हे यामागचं खरं इंजिनिअरिंग आहे. आणि कल्वरी क्लास पाणबुडी म्हणजे तर एक चमत्कारच आहे. ते कसं काय? शेकडो मीटर पाण्याखाली समुद्राच्या प्रचंड दाबात ती महिनोमहिने काम करते. आत ऑक्सिजनची व्यवस्था, सेन्सर्स आणि अचूक मारा करणारी क्षेपणास्त्र असतात. हे सगळं एका लोखंडी सांगाड्यात बसवणं कोणत्या साध्या कंपनीचं काम नाहीच. होय, उद्या एखाद्या मोठ्या खासगी स्टार्टअपला वाटलं की आपण पाणबुडी बनवू तर ते शक्यच नाहीये. म्हणजे त्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा आणि अनेक दशकांचा अनुभव फक्त माझगाव डॉककडेच आहे. बरोबर. भारतामध्ये विनाशिका आणि अशा अत्याधुनिक पाणबुड्या बनवणारी ही एकमेव सरकारी शिपयार्ड कंपनी आहे. ही त्यांची निर्विवाद मक्तेदारी आहे. आणि याच मक्तेदारीमुळे संरक्षण बजेट वाढलं की त्याचा थेट फायदा त्यांना मिळतो. शिवाय त्यांच्यावर शून्य कर्ज आहे म्हणे. हो, शून्य कर्ज आणि 20पेक्षा जास्त वर्ष सातत्यपूर्ण नफा. म्हणजे हे असं झालं ना की समजा शहरात एकच आचारी आहे जो एक अतिशय गुंतागुंतीचा 5 मजली वेडिंग केक बनवू शकतो. छान उपमा आहे ही. हो ना. आता संपूर्ण शहरात कोणालाही तसा केक हवा असेल तर त्यांना याच आचार्याकडे यावं लागेल. त्याला स्पर्धाच नाही. पुढच्या 10 वर्षांच्या ऑर्डर्स आधीच बुक आहेत. उधारी नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो वेळेच्या आधीच केक देतोय. माझगाव डॉकचं व्यवस्थापन नेमकंच हे करतंय. म्हणजे सरकारी काम असूनही प्रकल्प वेळेआधी पूर्ण होत आहेत. हो, जिथे संरक्षण क्षेत्रात प्रकल्प रखडतात तिथे माझगाव डॉक वेळेच्या आधी नौदलाला जहाजे देत आहे. INS तारागिरी आणि उदयगिरी ही याची ताजी उदाहरणे आहेत. अच्छा, बाजाराने जो 42चा पीई दिलाय तो याच अंमलबजावणीच्या खात्रीवर दिलेला आहे. अगदी बरोबर. पण इथे माझ्या डोक्यात एक अत्यंत रंजक प्रश्न येतोय. विचारा ना. आता आपण पाहिलं की त्यांच्याकडे 20,000 कोटींच्या देशांतर्गत ऑर्डर्सची रांग लागलेली आहे. त्यांना श्वास घ्यायलाही वेळ नसेल. असं असताना त्यांनी नुकतंच कोलंबो डॉकयार्डमध्ये 51% हिस्सा विकत घेतलाय. हां, आणि फ्रान्सच्या नेव्हल ग्रुप आणि ब्राझिलियन नौदलासोबतही भागीदारी केली आहे. तेच तर. जेव्हा ताटात आधीच खूप काही वाढलेलं आहे तेव्हा आजूबाजूला पाहणं हे मूळ उद्दिष्टापासून विचलित करणारं एक प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नाही का? ब्राझीलला जहाजं विकायची त्यांना खरंच गरज आहे का? वरवर पाहता हे डिस्ट्रॅक्शन वाटू शकतं. पण जागतिक संरक्षण बाजाराचा अभ्यास केला तर ही कंपनीच्या भविष्यातील अस्तित्वाची अत्यंत महत्वाची खेळी आहे. खेळी? ती कशी काय? बघा, ब्राझील किंवा फ्रान्ससोबत काम करण्याचा मुख्य उद्देश फक्त विक्री हा नाहीये.
त्याचा उद्देश तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि जागतिक मानके समजून घेणे हा आहे. म्हणजे त्यांना स्वतःला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करायचंय. बरोबर. जेव्हा तुम्ही ब्राझिलियन नौदलाच्या मागण्यांनुसार जहाजे बांधता तेव्हा डिझाईनमध्ये सुधारणा करावी लागते. फ्रान्ससारख्या प्रगत देशासोबत काम करताना नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळतं. हो, आणि सरकारचं मेक इन इंडिया धोरण फक्त भारतापुरतं मर्यादित नाहीये. अगदीच. भविष्यात भारताला संरक्षण साहित्याची निर्यात करणारा देश बनायचा आहे. आज जर माझगाव डॉकने फक्त भारतासाठीच काम केलं तर जागतिक निविदा भरताना त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अनुभव नसेल. अच्छा, म्हणजे कोलंबो डॉकयार्डमधील हिस्सेदारी त्यांना जागतिक शिपिंग मार्गांवर थेट प्रवेश मिळवून देते. हे तर एकदम भारी आहे. हो, आज देशांतर्गत व्यवसाय जोमात असतानाच ते जागतिक स्पर्धेची पूर्वतयारी करत आहेत. आणि याच पूर्वतयारीचा आणखी एक भाग म्हणजे त्यांचा ग्रीन वेसल प्रकल्प. हो, मी वाचत होतो. ते मिथेनॉलवर चालणाऱ्या हरित जहाजांवर काम करत आहेत. पण संरक्षण क्षेत्रातील कंपनीला अचानक पर्यावरणाची इतकी काळजी का वाटू लागली? पर्यावरणाची काळजी हा एक भाग आहेच, पण त्याहून मोठी व्यावसायिक दूरदृष्टी आहे. जगात सध्या सागरी वाहतूक क्षेत्रात क्रांती होतीये. युरोपमध्ये नियम कडक होत आहेत. म्हणजे डिझेलवर चालणाऱ्या महाकाय जहाजांना भविष्यात बंदी येऊ शकते. होय, आंतरराष्ट्रीय बंदरांवर त्यांना प्रवेशच मिळणार नाही. जग वेगाने मिथेनॉलसारख्या ग्रीन शिपिंगकडे वळतंय. अच्छा, म्हणजे हा ट्रेंड पूर्णपणे बदलतोय. बरोबर. आज जर माझगाव डॉकने या हरित तंत्रज्ञानात कौशल्य विकसित केलं नाही तर 10 वर्षानंतर ते शर्यतीत खूप मागे पडतील. म्हणून ही गुंतवणूक महत्वाची आहे. हे सगळं ऐकायला खरंच एखाद्या हॉलिवूड सिनेमाच्या कथेसारखं वाटतंय. शून्य कर्ज, एकाधिकारशाही, 20,000 कोटींच्या ऑर्डर्स, जागतिक विस्तार आणि ग्रीन तंत्रज्ञान. सगळंच खूप सकारात्मक वाटते. इतकं परफेक्ट वाटतंय की आता मला थोडी भीती वाटायला लागलीय. शेअर बाजारात कोणतीच गोष्ट इतकी परिपूर्ण नसते. यात काहीतरी गोम असलीच पाहिजे. वास्तवाचं भान ठेवून बघितलं तर धोके काय आहेत? कोणताही सावध विश्लेषक हाच प्रश्न विचारेल. आणि सखोल विश्लेषणात आपण धोक्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सर्वात मोठा आणि उघड धोका म्हणजे त्यांचा PSU असण्याचा स्वभाव. म्हणजे सरकारी कंपनी असणं. हो, त्यांचा जवळपास 100% व्यवसाय भारत सरकार आणि भारतीय नौदलावर अवलंबून आहे. म्हणजे त्यांच्याकडे एकाच क्लायंटवर अवलंबून असण्याचा धोका आहे. अगदी तसंच. उद्या देशातील राजकीय परिस्थिती बदलली किंवा संरक्षण बजेट कमी झालं तर पहिला फटका माझगाव डॉकला बसेल. एखादी खासगी IT कंपनी जशी 100 वेगवेगळ्या ग्राहकांकडे जाऊ शकते तशी मोभा यांच्याकडे नुसते. बरोबर. नौदलाने ऑर्डर्स दिल्या नाहीत तर यांची गोदी रिकामीच राहील. आणि यासोबतच आपण मगाशी चर्चा केलेला उच्च मूल्यांकनाचा धोका आहेच. 42चा PE म्हणजे बाजाराच्या अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत. होय, जेव्हा अपेक्षा उंचावलेल्या असतात तेव्हा कंपनीला चूक करण्याची सवलत नसते. प्रकल्पाला उशीर झाला तर हा स्टॉक जोरात खाली येऊ शकतो. म्हणूनच विश्लेषकांनी जो निष्कर्ष काढला आहे तो आहे अस्थिरतेसह स्ट्रॉंग रेटिंग. बरोबर. इथे अस्थिरतेसह या शब्दावर भर देणं गरजेचं आहे. अल्पावधीतील अस्थिरता आणि दीर्घकाळातील सकारात्मक दृष्टिकोन यातला फरक ओळखता आला पाहिजे. म्हणजेच हा सर्व अहवाल समजून घेण्याची खरी कसोटी त्या त्रैमासिक आकडेवारीच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करण्याच्या संयमात आहे. अगदी बरोबर. नफा कमी झाला म्हणून घाबरण्यापेक्षा मूळ गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रकल्प वेळेवर पूर्ण होत आहेत का? ग्रीन तंत्रज्ञानात काम चालू आहे का? आणि ऑर्डर बुक भक्कम आहे का? हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. तिमाही आकडे वर खाली असले तरी माझगाव डॉकचा पाया आणि मक्तेदारी अत्यंत भक्कम आहे. हो, ते केवळ आजच्या ऑर्डर्स पूर्ण करत नाहीत तर उद्याच्या जागतिक गरजांसाठी स्वतःला तयार करत आहेत. तर मग आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? आपण सुरुवातीला ज्या महाकाय जहाजाची उपमा दिली होती त्याकडे परत जाऊया. ते जहाज बांधण्याचं काम दररोज एकाच वेगाने होत नाही. कधी फक्त डिझाईन चालतं तर कधी लोखंडाचे ब्लॉक्स जोडले जातात. पण शेवटी जेव्हा ते जहाज पाण्यात उतरतं तेव्हा त्याची ताकद सगळं काही सांगून जाते. माझगाव डॉकची स्थिती सध्या अशीच आहे. होय, ते देशाच्या सुरक्षेसाठी मोठे माइलस्टोन्स पार करत आहेत. पण हे सर्व ऐकल्यानंतर शेवटी एक विचार मनात येतो जो सर्वांना थोडा अंतर्मुख करणारा आहे. ही देशातली एकमेव कंपनी आहे जी अशा गुंतागुंतीच्या पाणबुड्या बनवतेय. बरोबर. त्यांच्याकडे 20,000 कोटींच्या ऑर्डर्स आहेत आणि काम वेळेवर सुरू आहे.
पण उद्या जर जागतिक भूराजकीय परिस्थितीत अचानक मोठा बदल झाला आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळी जर देशाला या अत्याधुनिक जहाजांच्या उत्पादनाचा वेग रातोरात दुप्पट करण्याची वेळ आली तर खरी अडचण कुठे येईल? सरकारकडून नवीन ऑर्डर्स मिळवण्यात की प्रत्यक्षात ती अवाढव्य जहाजे दुप्पट वेगाने बांधून पूर्ण करण्याच्या कंपनीच्या क्षमतेत? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. एकाधिकारशाही चांगली असली तरी एकाच कंपनीवर एवढा मोठा भार असणे हा देशाच्या दृष्टीने एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार केला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.